नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरु क्लासेसच्या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 5वी स्कॉलरशिपच्या पुस्तकातील पाठ 25वा सरळ व्याज। त्याविषयी थोडीशी माहिती बघून घेऊया। पाठाच्या सुरुवातीला जे तुमच्या पुस्तकात दिलेली आहे, सुरुवातीचे जे टॉपिक जे आहेत ते सोपे, ते तुम्ही वाचन करून घ्यायचे। पाचवा काय सांगितलंय तो समजून घ्या। एका विशिष्ट मुद्दलावरील ठराविक मुदतीचे व्याज व ते मुद्दल मिळून होणाऱ्या रकमेस रास असे म्हणतात। रास मात्र रास मध्ये काय काय असते तर मुद्दल अधिक व्याज, मुद्दल आणि व्याज मिळून रास तयार होते, हे लक्षात असू द्यायचंय। त्यानंतर सरळ व्याजाचे सूत्र दिलेले आहे। सरळ व्याजाचे सूत्र काय? व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले 100। मग ह्या ठिकाणी आपल्याला ज्यावेळेस सरळ व्याज करायचं असेल तर हे सूत्र तुमचं पाठ असलं पाहिजे। आणि त्याच्यात आणखी ह्या 4 पद्धतीचे सूत्र दिलेले आहेत, ते पण पाठ करून घेऊया। सरळ व्याज असेल तर हे मुद्दल काढायचं असेल, दर काढायचं असेल, कालावधी क म्हणजे काय कालावधी काढायचे असेल तर हे सूत्र तुमचे पाठ असतील तर स्वाध्याय 25.1 जो आपण सोडवणार आहोत ते तुम्हाला सोडवण्यास अडचण येणार नाही। त्यासाठी सुरुवातीला हे जे सूत्र दिलेले आहेत हे पाठ करून घ्या। 7वा जो टॉपिक आहे तो काय दिलेला आहे? दाम दुप्पट होणे म्हणजेच मुद्दला इतके व्याज होणे। दाम दुप्पट झाली असता रास मुद्दलाचा दुप्पट होते, हे पण लक्षात असू द्यायचं आहे, खूप महत्वाचं आहे। तर चला विद्यार्थी मित्रांनो, वळूया आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे। स्वाध्याय जो आहे 25, याला मी 25.1 असं नाव देऊया आणि याचे मी 2 भाग तयार करणार आहे। याचा पहिला भाग, याचा आपण किती उदाहरण आहेत तर माझ्या माहितीनुसार आपण 8 एक उदाहरण सोडून घेऊया। पुढच्या भागात पुढचे प्रश्न सोडूया, कारण व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून। पहिला प्रश्न दिलेला आहे, दशादशे म्हणजे काय? दर साल दर शेकडा। दशादशे 10 दराने 3000 मुद्दलावर 3 वर्षाचे सरळ व्याज किती? 2023 ला आलेला हा प्रश्न। सगळ्यात महत्वाचं मुद्दल, दर, कालावधी आणि सरळ व्याज ह्या पद्धतीतून कंपल्सरी लिहून घ्यायचंय। म्हणजेच या ठिकाणी काय दिलेले प्रश्नात ते आपल्याला कळतं। मुद्दल दिलेली आहे 3000, नंतर दर दिलेला आहे 10, कालावधी म्हणजे वर्ष दिलेला आहे 3 म्हणजे कालावधी, काय दिलेला नाही तर सरळ व्याज। मग सरळ व्याज आपल्याला शोधायचं आहे। सरळ व्याजाचं सूत्र, ज्यावेळेस सरळ व्याज आपल्याला काढायचं असेल त्यावेळेस मुद्दल गुणिले दर गुणिले क म्हणजे कालावधी भागिले 100। ह्या सूत्राच्या ठिकाणी फक्त आपल्याला किमती टाकायचं आहे। मुद्दल दिलेली आहे 3000, दर दिलेला आहे 10 आणि कालावधी दिलेला आहे 3 भागिले 100 जशास तसे। त्यानंतर तुम्हाला काटाकाटी येते, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, उरले किती? 30 गुणिले 10 गुणिले 10, 10 0 0 आणि 10 3 जा 30, पुन्हा काय गुणिले 3 गुणिले 3, 3 0 3 0 0 आणि 3 3 जा 9, म्हणजे उत्तर काय मिळालं? 900। ह्या ठिकाणी सरळ व्याज मिळालं आपल्याला 900, म्हणजे पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न आहे दुसरा, 1200 मुद्दलाची सरळ व्याजाने 10 वर्षात दाम दुप्पट होण्यास दशादशे व्याजाचा दर किती? मुद्दल किती आहे? 1200, सरळ व्याजाने 10 वर्षात, या ठिकाणी क म्हणजे कालावधी म्हणजे वर्ष दिलेले आहे। दाम दुप्पट होण्यास दशादशे व्याजाचा दर आपल्याला काढायचा आहे। मग दाम दुप्पट होण्यास किती? सगळ्यात महत्वाचं, मग दाम दुप्पट
आता आपण 7वा जो टॉपिक होता तो बघितला होता, दामदुप्पट होणे म्हणजे, दामदुप्पट होणे म्हणजे काय, मुद्दला इतके व्याज होणे. ह्या ठिकाणी त्या याच्यानुसार मुद्दला इतके व्याज होणे, मग व्याज किती झाले 1200. ह्या ठिकाणी आता आपल्याला काय काय माहित आहे, सरळ व्याज आहे, मुद्दल आहे, कालावधी आहे, काय नाही दर. दरचं सूत्र आपल्याला माहित असलं पाहिजे. मग ह्या ठिकाणी दरचं सूत्र दिलेले पहा विद्यार्थी मित्रांनो, दर शोधायचं असेल तर स गुणिले 100 भागिले म गुणिले क. म म्हणजे मुदत, क म्हणजे कालावधी. हा फॉर्म्युला त्या ठिकाणी लिहायचा आणि उत्तर सोडवायचं. आता दर स गुणिले 100 भागिले म गुणिले क. स म्हणजे काय, सरळ व्याज किती दिलेलं आहे 1200 गुणिले 100 भागिले म म्हणजे काय, मुद्दल किती दिलेलं आहे 1200 गुणिले कालावधी आहे 10 वर्ष. आणि काटाकाटी आपल्याला येते, 1200 गेले 1200 गेले, हा 0 गेला, हा 0 गेला, उरले किती 10. म्हणजे व्याजाचा आपल्याला काय सांगितलं दर, तो दर मिळाला 10. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर. खूपच सोपे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, फक्त व्यवस्थितपणे तुम्हाला समजून घ्यायचे आहेत. प्रश्न 3, नेहाचा बाबांनी तिच्या पहिल्या वाढदिवसाला 10,000 रुपये दशादशे 8 दराने बँकेत ठेवले, तर तिच्या 6व्या वाढदिवसाला तिच्या बाबांना एकूण किती रक्कम मिळेल. मग एकूण काय सांगितलेलं आहे, एकूण. मग एकूण म्हणजे काय, तर रास, मुद्दल प्लस व्याज. 2020 ला आलेला हा प्रश्न आहे. या गोष्टी तुम्ही लक्षात असू द्यायचे आहे. काय काय दिलेलं आहे, मुद्दल, मुद्दल किती आहे 10,000. दर काय दिलेला आहे 8. कालावधी ठेवले तर तिच्या 6व्या वाढदिवशी म्हणजे 6 वर्ष. सरळ व्याज दिलेलं नाही, म्हणजे अगोदर काय करावं लागेल आपल्याला, सरळ व्याज काढावं लागेल. 4 गोष्टींपैकी 3 गोष्टी दिलेल्या आहेत, चौथा आपल्याला शोधता येतं. सरळ व्याजचं सूत्र आहे मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी भागिले 100. मग ह्या ठिकाणी मुद्दल किती आहे 10,000, दर दिलेला आहे 8, कालावधी दिला आहे 6 भागिले 100. हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, उरले काय 100 गुणिले 8. 2 0 जशास तसे, 1 वजा 1 म्हणजे काय झाले 800. 800 गुणिले उरले काय होते 6. हे 2 0 जशास तसे, 6 8 जा 48, 4800. आता मिळाला आपल्याला सरळ व्याज 4800 आणि रास. मग एकूण किती रक्कम मिळेल. आता एकूण रक्कम हवी, तर एकूण रक्कम मध्ये मुद्दल प्लस सरळ व्याज दोघे असतात. म्हणून 10,000 मध्ये 4800 मिळवले तर 14,800 रुपये होतात. बेरीज करून घ्या. मग याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 14,800. पुढचा प्रश्न आहे 4. 4,000 हे 10% दराने सरळ व्याजाने किती वर्ष बँकेत ठेवले असता मिळणारी एकूण रक्कम मुद्दलाचा दुप्पट असेल. पुन्हा हा सेम प्रश्न आलाय पहा विद्यार्थी मित्रांनो. मुद्दल दिली 4,000, दर दिलेला आहे 10%, कालावधी किती वर्ष माहित नाही. आता मुद्दलाच्या मुद्दलाची दुप्पट काय सांगलेले, मिळणारी एकूण रक्कम म्हणजे काय रास. मुद्दलाची दुप्पट किती होते 8,000. मग यामध्ये रास मध्ये काय काय मिक्स असतं विद्यार्थी मित्रांनो, तर
रास मध्ये या ठिकाणी मुद्दल अधिक सरळ व्याज, मुद्दल किती आहे 4000। या ठिकाणी जर आपल्याला सरळ व्याज शोधायचं असेल तर 8000 मधून हे 4000 जर वजा केले तर रास मिळाला, सरळ व्याज मिळाला आपल्याला 4000। ह्या ठिकाणी आता आपल्याला काय काय दिलेलं आहे, मुद्दल आहे, दर आहे, सरळ व्याज आहे, काय नाही क म्हणजे कालावधी नाही। या ठिकाणी कालावधीसाठी सूत्र आहे, ते सूत्र या ठिकाणी लिहायचं। सूत्र आहे सरळ व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले दर। मग या ठिकाणी सरळ व्याज किती आहे 4000 गुणिले 100, मुद्दल किती आहे 4000 गुणिले दर आहे 10। 4000 गेले 4000 गेले, हा 0 गेला, हा 0 गेला, उरले किती 10। पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर। वाटतं विद्यार्थी मित्रांनो सोपं? आता प्रश्न सोपे, फक्त समजून घेणं खूप महत्वाचं आहे। सुरुवातीपासून सांगतोय आणि आताही सांगतोय की तुमचे सूत्र पाठ असले पाहिजे। हरजित सिंगने बँकेतून 20,000 दशादशे 7 दराने 3 वर्षासाठी सरळ व्याजाने घेतले तर त्याला बँकेला किती व्याज द्यावे लागेल? आता व्याज द्यावे लागेल विचारलंय, 2022 ला आलेला हा प्रश्न आहे। मग आता या ठिकाणी मुद्दल दिलेली आहे 20,000, दर दिलेला आहे 7, कालावधी दिलेला आहे 3 वर्ष, सरळ व्याज आपल्याला शोधायचं आहे। सरळ व्याजाचं सूत्र आहे, सर पुन्हा तुम्ही सूत्र लिहिताय तुमचं पाठ होण्यासाठी, मी जितक्या वेळेस ते लिखाण करेल तितक्या वेळेस तुमचं ते पाठ होईल। मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी भागिले 100। मग आता याच्या ठिकाणी आपल्याला काय टाकायचं आहे, फक्त किमती। मुद्दल आहे 20,000 गुणिले दर आहे 7 गुणिले कालावधी आहे 3 भागिले हा 100 जसा तसा, हा गेला हा गेला हा गेला हा गेला। आता उरले काय 200, म्हणून 200 गुणिले 7, हे 2 0 जशास तसे, 7 2 जा 14, याचं उत्तर मिळालं 1400। उरले काय 3, म्हणून त्याला 3 ने गुणायचं, 3 0 जशास तसे, 3 4 जा 12 चा 2 1 कॅरी, 3 1 जा 3 आणि 1 4, 4200 रुपये व्याज। पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न 6वा, 1 रुपयाचे एका महिन्याचे व्याज 1 पैसा असल्यास तो व्याजाचा दर दशादशे किती झाला? या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो खूप सोपं आहे। एका रुपयाचे एका महिन्याचे व्याज 1 पैसा। बघा 1 रुपया, हा काय 1 रुपया, हा आहे महिना आणि हा पैसा। एका महिन्याचे बघा, एका रुपयाला एका महिन्याला 1 पैसे, तर 5 रुपयाला 5 महिन्याला 5 पैसे। त्याच पद्धतीने 12 रुपयाला 12 रुपये होतील, एका महिन्याप्रमाणे किती झाले 12 रुपये झाले। इथं 12 महिने किती झाले 12 पैसे। पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर। किती सोपं होतं? पुढचा आहे प्रश्न 7वा, एका माणसाने 2 वर्षाकरिता दशादशे 8 दराने 4000 उसने घेतले। 2 वर्षानंतर परतफेड करताना त्याने 4000 व 1 टेबल दिले तर टेबलाची एक किंमत किती असेल? म्हणजे या ठिकाणी मुद्दल दिलीये आणि व्याजाच्या पोटी म्हणजे व्याजाच्या जागेवर त्याने टेबल दिलेला आहे। टेबल म्हणजे व्याज किती ते आपल्याला शोधायचं आहे। मग या ठिकाणी मुद्दल किती आहे 4000, वर्षा म्हणजे काय
कालावधी, दर दिलेला आहे 8, 2 वर्षात परतफेड त्याने का 4000 टेबल दिला म्हणजे रास काय आहे 4000 प्लस टेबल. आता आपल्याला या ठिकाणी सरळ व्याज शोधायचं आहे. सरळ व्याजाचे सूत्र आहे मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी भागिले 100. मुद्दल आहे 4000, दर आहे 8, कालावधी 2 वर्ष आणि 100 जशास तसे. हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, उरले काय 40. 40 गुणिले 8, हा 0 जसास तसा. 8 4 जा 32 म्हणजे 32. आता काय करणार 32 गुणिले उरलेले 2 सॉरी आणि हा 0 320. शून्य जशास तसा. 2 2 जा 4, 2 3 जा 6, 640 रुपये. 640 रुपये हे कशाची किंमत आहे टेबलची. म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर 640 रुपयाला तो टेबल असेल. पुढचा प्रश्न 8वा आणि या स्वाध्यायात आपण 8च प्रश्न घेणार आहोत कारण व्हिडिओ खूप मोठा होतोय. पुढचा भाग 2 पण मी उद्याच्या दिवशी पाठवणार आहे. स्वरंदाने 10,8 दराने एका बँकेत 25,000 6 वर्षासाठी ठेवले तर 6 वर्षानंतर तिला किती व्याज मिळेल. व्याज सांगितलेला आहे 2021 ला आलेला प्रश्न. मग आता या ठिकाणी दर 8 दिलेला आहे 25,000, मुद्दल मिळाली 25, 6 वर्षांसाठी म्हणजे कालावधी मिळाला. सरळ व्याज आपल्याला माहित नाही म्हणजे ते शोधायचं आहे. सरळ व्याजाचं सूत्र मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी भागिले 100. मुद्दल आहे 25,000, दर आहे 8 आणि कालावधी आहे 6 वर्ष भागिले 100 जशास तसे. हा गेला, हा गेला, हा गेला आणि हा 0 गेला. उरले काय 250 गुणिले 8, हा 0 जशास तसा. 8 5 जा 40, 40 चा 0 4 कॅरी. 8 2 जा 16, 16 मध्ये 4 मिळवला 20. 2000 गुणिले 6, 1 2 3 0 जशास तसे. 6 2 जा 12, 12,000 पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या भाग 2 मध्ये. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.